आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही का? काही काय बोलतेस नली? मी जेव्हा सूर मारला तर तू पाण्याखाली होतीस, बरोबर ना? मला जर तू दिसली असतीस तर मी सूर मारला असता का? ए सर्जा राजा, चला आंघोळीला. अरे म्हणजे तू आता आंघोळ घालणाऱ्या बैलांना याला काय अर्थ आहे वेद? आता यात अर्थ काय असायला हवा? त्यांच्या आंघोळीची वेळ झालीये. मला आधी पाण्यातून बाहेर येऊ दे, मग तू आंघोळ घाल. बैल ऐकणारच नाहीत. एक वेळ बैल ऐकतील, पण तू ऐकत नाहीयेस. अगं नली, वेद जा बाहेर पाण्यातून. ठीक आहे. काय म्हणताय? असं म्हणताय? बर. अंघोळ झाल्याशिवाय बैल मागे हटणार नाहीत, त्यांचं ठरलेलं रुटीन आहे. हा इथे असताना आता मी पाण्यातून बाहेर कशी येऊ? मी तर पूर्ण ओली झाली आहे. सर्जा राजा, आता तुम्हीच सांगा नलीला की मुलींनी असं उघड्यावर पोहायला येणं गरजेचं आहे का? सर्जा राजा, आज ना आपण इथंच आंघोळ करूया. नाही काय नली चिडलीये. नाही तिथलं पाणी गरम झालं असेल ना? काय नली? कशी आहे सोयनी? मला माहिती आहे या ओंजळवर फुलांनी तुझ्यावर झालेल्या अत्याचाराची आग शांत नाही होणार, पण मला तुझ्या वेदनेची जाणीव आहे. पहिली तू पुण्यात्माच आहेस. पुष्ट स्वार्थी माणसाने तुला जमिनीत पुरलं, पण तरीही पुरून उरला तो तुझ्या पातिव्रत्याचा निर्मळ प्रेमळ मनाचा सुगंध. तो इथे सगळीकडे जाणवतो मला, सगळीकडे. दुःख याचं वाटतं की
आज 18 वर्ष झाली ग, 18 वर्ष. पण तुला अजूनही न्याय मिळाला नाही. तो न्याय तुला मिळायला हवा. कधी? अजून किती वर्ष लागणार तुला न्याय मिळायला? पहिली इतक्या वर्षात असा एकही दिवस नाही गेला की तुझी आठवण नाही आली. एकही दिवस नाही गेला. औक्षवंत व्हा, यशस्वी व्हा सौरभराव. आई, पण हे सगळं खरंच करायची गरज आहे का? मी काय युद्धावर चाललोय का? अरे हो, युद्ध समज. आपल्या बाबारावनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने उभ्या केलेल्या व्यवसायाची धुरा वेद आणि तुला सांभाळायची आहे. वेदनं वर्षभर छान मदत केली मला व्यवसायात. एकदम एक्सपर्ट झालाय तो. सौरभ पण तसा चिकाटीचा आणि मेहनती आहे. बघू किती चिकाटी दाखवतोय ते. आज पहिलाच दिवस आहे त्याचा. काय बाबा, मी आहे ना सौरभ सोबत. वा वा वा. दोघं भाऊ भाऊ छान एकत्र काम करा. अरे खोतांची नवीन पिढी उद्योग व्यवसायात उत्साहाने उतरते हे बघून खूप आनंद वाटतो रे मनाला. आजी, आशीर्वाद दे मला. अरे माझा आशीर्वाद नेहमीच आहे. यशस्वी हो. वेद, सौरवला व्यवस्थित ट्रेनिंग दे बर का. थोरला भाऊ म्हणून आता त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. अहो असं कशाला पण, म्हणजे त्याच्यावर स्वतंत्र जबाबदारी द्या ना. जबाबदारी देऊन तर बघा. प्रमिला, असं काय करतेस? व्यवसायात सगळी कामं जबाबदारीची आणि तेवढीच महत्वाची असतात. वेदनं बघ सगळं व्यवस्थित शिकून घेतलंय. त्यातल्या त्यात मार्केटिंग, मॅनेजमेंट आणि पैशाचे सगळे व्यवहार तो चोख करतो. सौरभ प्रोडक्शनचं बघेल. काय सौरभ? हे बघ, कच्चा माल, आंबा, सुपारी, काजू, नारळ सगळं व्यवस्थित तयार ठेवायचं. कामगारांना दिलेलं टार्गेट वेळेत पूर्ण करून घ्यायचं. ही सगळी कामं तू सांभाळायचीस. अगं हीच कामं जास्त जबाबदारीची असतात. सौरभनं जर पाया व्यवस्थित घातला तरच धंद्याची भरभराट होईल. खरंय सौरभ. अरे कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं, पण ते प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करावं. आणि सौरभराव मेहनती आहे, जिद्दी आहेत, फोकस्ड आहेत. काय सौरभराव? हो हो, पण हे कोण बोलतोय? मी बोलतोय. आणि जे खरं आहे मग असेल असेल. वेद, वेद, कोण हक्क मारतंय? बघूया. कोणी आहे का घरात? वेद, कोणी नसायला काय झालंय? ए, काय झालं ग आरडाओरडा करायला? तू इथे काय करतेस? आणि तुझी हिंमत कशी झाली या वाड्याच्या अंगणात पाऊल ठेवायची? काय झालं एवढ्या बोंबा मारायला? तुझ्या घरातलं कोण मेलं का घराला आग लागली?
अगं पण झालं काय? असा आरडा ओरडा करणं मुलीच्या जातीला शोभत नाही. अशा अजूनही काही गोष्टी आहेत आजीच्या मुलांनाही शोभत नाहीत. पण निर्लज्जपणे मुलं वागतात ना. कुठली मुलं? ती माझ्याबद्दल बोलते. काय? जपून बोलायचं हा नलिनी. खोतांचा वाडा आहे हा. वेद असं चुकीचं आणि असभ्य वर्तन कधीच करणार नाही. आजी, मग तो तुमचा गैरसमज आहे. कशी बोलतेस ग नली? एवढं काय झालंय काय? तुझा स्वभाव ना. माझा स्वभाव साधा सरळच आहे. कारणाशिवाय मी वाद घालत नाही. ते माझ्या स्वभावात आणि संस्कारातही बसत नाही. माहितीये तुझ्यावर कसले संस्कार आहेत ते. एवढं सुद्धा शिकवलं नाही तुला की मुलीच्या जातीनं जिभेवर थोडासा लगाम ठेवावा. आणि मुलांनी कसंही वागावं. मी नदीत पोहत असताना वेदला पाण्यात उडी मारायची काय गरज होती? हा सभ्यपणा नाही. अगं नली, सकाळची वेळ होती ना, दिवस मग तेव्हा उजाडल्यावर- पाण्यात होऊ नये का मुलींनी? असं बोर्ड लावलंय का कुठे? पण पोहायला उतरलीस ना. त्यात कसला सभ्यपणा? वाटेल ते तोंड सोडून बोलतेस. आधी शिस्तीत वागायला शिक. दिवसा डवळ्याचं मुलींनी नदीत पोहायला जायचं असतं का? आणि आता नली नदीत उतरलीये म्हणजे इतर कोणीही उतरायचं नाही असं असतं? वाटेल ते बोलतीयस. जा जा जा. इथं भांडत बसू नका. सवयच आहे तुमची. मी भांडते? मी नदीत आंघोळ करत असताना वेद पाण्यात उडी मारतो, हसत बसतो, बैलांना आंघोळ घालत बसतो. ह्या सगळ्यात तुम्हाला मी दोषी दिसतेय का? ती ओल्या कपड्यात पाण्याच्या बाहेर कशी येणार? थोडी साधी गोष्ट कळू शकत नाही वेदला. आणि तुम्ही सगळे मलाच दोष देताय. नली, तू शांत हो. तू आधी चल इथून. जोपर्यंत वेद माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. बाय 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 बाय. काय मुलगी आहे ही? माफी मागा म्हणे. ती उरुमटच ग. अगं असणारच. आईकडूनच आला असणार तो गुण. संस्कारच तसले. तुम्ही माझे संस्कार का काढताय आणि आईला का मध्ये आणताय? आईला विचार तिला का मध्ये आणतोय ते. ती सुद्धा अशी द्यायची बोंबा मारत या वाड्याच्या दारात. बास करा बाबाराव खोत. जुन्या पिढीतला कडवटपणा नवीन पिढीत कशाला रुजवताय? आणि असंही मी बोलायला लागले तर अख्खं रान पेटेल. ऋषी, नलीला घरी चल म्हणा. नली, जोपर्यंत वेद माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. ऋषी, नलीला सांग एक वेळ दगडांना पाजर फुटेल पण खोतांना पाजर फुटणार नाही. वर्षानुवर्ष या वाड्यात स्त्रीची प्रतारणाच होत आलीय. इथं न्यायाची अपेक्षा म्हणजे आभाळावर रांगोळी काढण्यासारखा आहे. मुळात स्त्री दाक्षिण्य हा शब्द खोतांच्या शब्दकोशातच नाहीये. नली, तू चल. ऋषी थांब. नली, आय एम सॉरी.
स्त्रीचा माऊलीचा आदर करणं, स्त्री दाक्षिण्य दाखवणं हे शब्द अर्थासकट खोतांच्या शब्दकोशात आहेत. नली, ट्रस्ट मी ऑन दिस, मी जाणून बुजून काहीही केलेलं नाहीये आणि करणारही नाही. तुला वाटतंय ना मी चुकलोय? आय एम सॉरी. फक्त कधी वेळ मिळाला ना तर नेमकं कोण चुकलं होतं याचा विचार कर. बघितलंस नलिनी, माझ्या नातवानं तुझी माफी मागितली. हे खोतांचे संस्कार आहेत. खोतांकडे स्त्री दाक्षिण्य आहे. या आता. वेद थांब. तू माफी मागायला नको होतीस. बाबा, विषय भूतकाळातल्या जखमांकडे चालला होता. उगाच कशाला त्या जखमांवरच्या खपल्या काढायच्यात आपल्याला? हे बघा, मला वाटलं म्हणून मी माफी मागितली. संपलं नाही, सुरू झालं. माझी खात्री आहे ही कुठल्या तरी अशुभाची, अमंगळाची सुरुवात आहे. हो बाबा, अरे अपशकुनी पोरगी आहे ती. नली तिकळी आहे, तिकळी. इतकी वर्ष कटाक्षानं टाळलं मी, तरी त्या पनवतीची पावलं या वाड्याच्या जमिनीवर पडलीच. तिची सावली या वाड्यावर पडणं ही कुठल्या तरी संकटाची चाहूल आहे. हो बाबा, कुठल्याही परिस्थितीत इथनं पुढं काशा आणि सरस्वतीच्या त्या अपशकुनी पोरीची पावलं या वाड्याकडे वळायला नकोत. यापुढे ती अपशकुनी पोरगी या वाड्याच्या आसपास सुद्धा दिसता कामा नये. लक्षात ठेव. खरं सांगू ऋषी तुला, माझ्या जीवाला ना जरा म्हणून शांतता नाहीये हिच्यामुळं. ते उकळत्या तेलात मिरची टाकल्यावर कशी तडतडते की नाही, तसे सतत सतत खटके उडत असतात हिचे. दादा, मला भांडायची अजिबात हौस नाही. हो हो, मला कल्पना नाहीये का? नाहीये तुला कल्पना, म्हणून सांगायची वेळ येते ना. जिथं मूर्ख लोक असतात ना तिथं बोलायला जायचंच नाही. जिथं रुजत नाही तिथं पेरायचं कशाला? किमान एवढी तरी अक्कल असायला पाहिजे ना ऋषी. हे बघ, आईचं म्हणणं पण खोटं नाहीये. पण मला पटत नाहीये ना. पटेल पटेल, तू प्रयत्न तर कर. अनुभवाचे बोल असतात ना. दादा, अनुभवाबद्दल तर माझ्याशी कोणी स्पर्धा करू नये. तिकडी आहे ना मी. 10 तोंड आणि 20 शिंग असल्यासारखी लोक माझ्याकडे बघतात. पुस्तकात सापडणार नाही अशी विषारी भाषा बोलतात आणि लहानपणापासून मी हेच ऐकत आले. मोठ्या प्रयत्नांनी सहनशक्तीचं एक कवच धारण केलंय मी. पण जेव्हा लोक माझ्या अस्तित्वाला गमतीत उडवून माझा अपमान करतात ना, ते सहन नाही होत मला. वेद चुकीचाच वागला होता. एवढे अनुभव आहेत ना आपल्याला, मग निदान त्यातनं तरी शहाणपणा घ्यायचा ना. नदीवर पोहायला जायचंच कशाला? हो हो, आणि हे बघ, तसंही नदीचं पाणी गढूळ झालंय आणि कचराही असतो ना खूप. हा, मला असं वाटतं ना, नदीच्या पाण्यापेक्षा माणसांच्या मनात आणि विचारात खूप कचरा आहे. या साधं सरळ कधी पटलं हिला? कितीही समजवा, पालत्या घडावर पाणी. दादा, मी पोहत होते बरोबर. वेद तिकडे आला, त्याने पाण्यात उडी मारली, मला बघितलं बरोबर. नाही, हे चुकलं. वेदचं असं चुकलं की त्याने पाण्यात उडी मारल्यावर लगेच पाण्याच्या बाहेर जायला हवं होतं. म्हणजे मला बाहेर पडता आलं असतं ना. माझे कपडे ओले होते. अरे, स्त्री दाक्षिण्य नको. हो, वेदने असं का नाही केलं? पण
आगाऊ पण आणि काय हसत होता नुसता. पहिल्यांदा आंघोळ घालत राहिला. साधे मॅनर्स नाहीयेत वेदकडे. माझी पोझिशन किती ऑकवर्ड झाली होती. हो हे बरोबर आहे तुझं. हे बघ आई, तू पण जरा ए गप तू तुझ्या लाडक्या नकट्या बहिणीला समजा. असं तरा जायचं आणि कच्चा कच्चा भांडायचं शोभतंय. मुळात ते खोत आहेत. त्यांच्या नादाला लागायचंच कशाला. सगळे दुर्गुण उकळून प्यायलेत ते. हो, आणि ते वेदचे बाबा ते तर अंगावरच येतात. तसलेच आहेत ते. त्यात श्रीमंत. म्हणूनच म्हणते हा वाद वाढवायचाच कशाला. आणि तुला माहित नाहीये ऋषी, जुनी प्रकरणं उकरून काढायची सवयच आहे त्या बाबाराव खोतची. म्हणून म्हणते हा वाद वाढवायलाच नको. दादा मी काय म्हणते ते ऐकायचं ऋषी. हा वाद वाढवायचा नाही. गप नली. बघितलंस, हे असलं वागण आहे. नुसता हिचा विचार करायचा मी. काय होणार आहे हिचं, कसं होणार आहे. जीव जायची वेळ आली आहे माझी हिच्या विचारानं. कुठवर पुरणार आहे मी हिला.